आज आपण मस्तपैकी काढलेल्या मटरच्या शेंगाच्या ह्या दाण्याची मी आमटी बनवली आहे। ही पातीची कांद्याची, त्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी। हॅलो फ्रेंड्स, हे पहा। तर फ्रेंड्स, मस्तपैकी वाटाण्याच्या शेंगा अशा पूर्ण दाण्याने भरलेल्या आहेत आणि प्रत्येक वेलाला अशा शेंगा लटकत आहेत। तर मी इतक्या फास्ट ह्या सगळ्या शेंगा हार्वेस्ट करून घेणार आहे आणि आज खूप मस्त असा एक्साइटिंग असा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी, कारण मी ह्या जी आत्ता भाजी हार्वेस्ट करते तुम्हाला थेट माझ्या या बागेतून स्वयंपाकघरात नेणार आहे आणि तिथं ही भाजी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, कंप्लीट व्हिडिओ पहा, काहीतरी वेगळं पाहायला मिळेल तुम्हाला। कारण नेहमीच सगळे म्हणत असतात किती सुंदर भाजी आहे, तुम्ही करता काय ह्या भाज्यांचं। तर मी तुम्हाला आज दाखवीन की बघा ह्या भाज्यांचं मी काय करते, कारण आमच्या घरी रोज 4 भाज्या बनतच असतात, दुपारी 2 आणि सकाळी नाश्त्याच्या वेळेला 2। तर पहा, आणि कुणाला नको असते अशी ऑर्गॅनिक फ्रेश फार्म टू एकदम प्लेट भाजी, सांगा पाहू तुम्ही, तर तुम्हाला खूप छान वाटेल। तर हे बघा, कारण मलाच हे हार्वेस्ट केल्यापासून जो मी आनंद घेत असते तो पूर्ण स्वयंपाक बनवून खाण्यापर्यंत तो आनंद असा कंटिन्यू असतो। तर तोच मी तुमच्याबरोबर आज शेअर करते। तर फ्रेंड्स, एवढ्या आपण वाटाण्याच्या शेंगा काढल्यात, चला आपल्या कांद्याच्या पात काढा। कांद्याची कोळी कोळी पात काढूया। आज मी भाजी बनवणार आहे त्याची। हे बघा किती सुंदर अशी पात आली आपली। कांद्याच्या पातीची भाजी ही सगळ्यात माझी फेवरेट अशी भाजी आहे, त्यामुळे हर दुसऱ्या दिवशी मी ही कांद्याची पात काढून ह्याची भाजी बनवतच असते। आणि नंतर कांदे मोठे झाल्यावर मग ती पात नाही चांगली लागत, त्यामुळे आत्ताच कोळी कोळी काढून घ्यायची आपण। तर पहा किती छान मी हार्वेस्ट केली आहे। चला मस्त गार्डन मधले टोमॅटो तोडूया। कच्च्या पिकलेल्या टोमॅटोची चटणी ही माझ्या हजबंडची फेवरेट आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी खास मी आज ह्याची चटणी बनवणार आहे। तर तुम्ही नक्की पहा, ह्याची ही रेसिपी मी शेअर करीन तुमच्यासोबत। नेहमीप्रमाणे आपली कलरफुल अशी बास्केट भरायला चालू झालेली आहे। बघा सुंदर नजारा। आज आमचा लाडका स्कूबी काय माझी पाठ सोडत नाही, पूर्ण हार्वेस्टिंग तो माझ्याबरोबर फिरतोय। आणि हा बीटरूट काढून घेते, पहा किती छान वाढलेला आहे। एक सुंदर असं बीटरूट काढून घेतले मी। आपल्याला भाजीसाठी मिरच्या हव्यात, चला थोड्या मिरच्या हार्वेस्ट करूया। हे पहा किती सुंदर अशा मिरच्या आल्यात। तुम्ही म्हणत असाल दरवेळेला मी छान सुंदर म्हणते, अहो खरंच आहे, ही भाजी इतकी सुंदर, माझीच नजर लागण्या इतकी सुंदर आहे ती, म्हणून मी तारीफ करत असते माझ्या भाजीची। थोडी कोथिंबीर आपल्या भाजीसाठी। आणि फ्रेंड्स, तुम्हालाही पाहायला बघायला किती सुंदर वाटत असेल ना, जरूर कमेंट करा, त्यामुळं खूप उत्साह येतो। तर फ्रेंड्स, इतक्या फ्रेश मटारच्या शेंगा काढल्यात आपण आणि त्याची मी आज बनवणार आहे आमटी, मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ह्या कांद्याच्या पातीची भाजी, त्यासाठी मी मिरची काढली आहे। टोमॅटोची भाजी बनवणार आहे, त्यासाठी टोमॅटो काढलेत। हा बीटरूट आपल्या कोशिंबिरीसाठी आणि ही आहे कोथिंबीर। कसं वाटलं आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ? आवडला असेल तर जरूर लाईक करा। परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय बाय। तर फ्रेंड्स, आपण शेतातून आता ही भाजी काढून आणली। हे पहा, आपण ही कांद्याची पात आणली आहे, मी स्वच्छ धुवून घेतली आहे। वाटाण्याच्या शेंगा सगळ्या सोलून घेतल्या, ही आपली कोथिंबीर धुवून साफ करून घेतली आहे, टोमॅटो धुवून घेतलेत आणि मिरच्या आपल्या आत्ताच आपण काढून आणल्या। तर फ्रेंड्स, चला पटकन आपल्या स्वयंपाकाला चालू करूया। पटकन मी ही कांद्याची पात फटाफट कट करून घेतली, वाटाणे सोलून घेतलेत, आईनं दिलेत सोलून, आणि बाकीची सगळी भाजीची तयारी केली। टोमॅटोच्या फोडी करून घेतलेत, मिरची कट करून घेतलेली आहे। एकदा सगळी तयारी झाली की स्वयंपाक पटपट होतो। कोथिंबीर घेतली, मी लसूण सोलून घेतला आणि तव्यावरच मी तेल जिरे त्यात घातलेत आणि लसूण मिरच्याचे तुकडे, त्यातच टोमॅटो परतलेत, त्याच्यावरच्या साली आपोआप निघतात त्या काढून घेतल्यात। थोडं मीठ घातलं, त्याच्यावरच शेंगदाणे घातले आणि कोथिंबीर घातली आपली, सगळं परतलं आणि मस्तपैकी टोमॅटोची चटणी त्यातच अशी ठेचून घेतली।
झाली आपली चटणी तयार. हलकासा मी एक चिमूटभर गूळ घातला आहे, म्हणजे आंबट गोड मस्त लागती ही चटणी. तर बघा किती झटपट तयार ही झाली. चला आता आपण पटकन कांद्याची पातीची भाजी बनवून घेऊया. तेल घेतलं जेवढं आवश्यक आहे. त्यात मी घातले जिरे, मिरच्यांचे तुकडे, थोडीशी हळद आणि कांद्याची धुतलेली चिरलेली पात सगळी घालून मुगाची डाळ आज भिजवली आहे. कधी मी चण्याची डाळही घालते आणि मीठ टाकून घेतलं आहे. ही भाजी झाकून मी त्याला शिजायला ठेवली आहे. तोपर्यंत मी इथं कुकरमध्ये तेल, त्यामध्ये मी घातलेले आहे मोहरी आणि कांदा, त्यानंतर थोडा हिंग घातला, हळद घातली, चांगलं परतून घेतलं, थोडं आमसूल घातले, वाटाणे मस्त त्यात मिक्स करून घेतले, मीठ घातलेलं आहे आणि मराठी मसाला, कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे 1 मोठा चमचा भरून, आणि कोथिंबीर भरपूर चिरून घातलेली आहे आणि पाणी घातलेलं आहे. आमसुलाचे 2 तुकडे घातलेले आहेत आणि थोडंसं हे बेसनच्या अर्धा चमच्याचं असं पाणी करून त्यात घातलं आहे, म्हणजे मिळून येते भाजी. हे बघा मी आपली चटणी घातलेली आहे आणि मस्तपैकी 1 शिट्टी दिलेली आहे. हे थोडा हलका 1 चिमूटभर गूळ घातलेला, 1च शिट्टी दिली आहे आणि आपली भाजी रेडी. कांद्याची पातची भाजी पण रेडी. पहा छान शिजलेली आहे आणि मी हे सगळ्या आपल्या काढून घेतलेल्या आहेत भाज्या. आज आपण मस्तपैकी काढलेल्या मटरच्या शेंगाच्या ह्या दाण्याची मी आमटी बनवली आहे. ही पातीची कांद्याची, त्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी. आपल्या ह्या बागेतल्या भाज्यांचा स्वयंपाक.